रात्रीचे 10 वाजले होते. मी जेवायला बसणार तेवढ्यात फोनची रिंग वाजली. माझा नवरा अमित काही टी व्ही बघायचे सोडून फोन घ्यायला उठणार नव्हते. त्यामुळे नाईलाजाने मीच उठले. मला उठलेली बघून माझा नवरा म्हणाला, माझ्यासाठी फोन असेल तर त्यांचं नाव विचारून घे. मी नंतर फोन करेन. मी फोन उचलला. फोनवर अनोळखी आवाज ऐकून मी दचकले. त्या अनोळखी माणसाने एक दुःखद बातमी सांगितली की अमितच्या आत्याचा एकुलत्या एका मुलाचे अपघातात निधन झाले. फोनवर बातमी ऐकून मी सुन्न झाले. मला कळतच नव्हतं की एवढी मोठी वाईट बातमी मी नवऱ्याला कशी सांगू. जेवायला ताट वाढून घेतलं होतं. मी विचार करायला लागले की अगोदर त्यांना जेवण करून द्यावे आणि मग नंतर ही दुःखाची बातमी सांगावी. पण माझ्या मनाने माझ्या चेहऱ्याची साथ दिली नाही. माझा घाबरलेला चेहरा बघून अमित हैराण झाले आणि मला बघून म्हणाले, काय झालं? कुणाचा फोन होता? अमितने विचारल्यावर मी स्वतःला त्यांना सांगण्यापासून थांबू शकले नाही. भरल्या डोळ्यांनी मी त्यांना सगळी हकीकत सांगितली. ही बातमी ऐकून माझा नवरा स्तब्ध झाला. त्यांच्याकडे बघून मला टेन्शन यायला लागलं. मुलं पण आमच्या दोघांना असं बघून घाबरली. मुलांना कसं तरी गोड बोलून जेवायला घातलं आणि झोपवलं. पण ही बातमी ऐकून आमच्या दोघांची भूक उडाली होती. आम्ही तात्याच्या घरी जायची तयारी करायला लागले. मला पण तिकडे जायची इच्छा होती. पण दुसऱ्या दिवशी माझ्या ऑफिसमध्ये खूप महत्त्वाची मीटिंग होती. त्यामुळे मला अशी अचानक सुट्टी मिळणं अवघड होतं. मुलांना कुणाकडे सोडायचं? गडबडीत आम्हाला काहीच समजत नव्हतं. त्यामुळे आम्ही एकटेच आत्याच्या घरी निघून गेले. माझा नवरा खूप दुःखी होता. ते स्वाभाविकच पण होतं, कारण त्यांच्या आत्याचे त्यांच्यावर खूप प्रेम होते. लहानपणी अमित सुट्टीला आत्याच्या घरी राहायला जात असायचे. त्यांना आत्याचं घर खूप आवडायचं. त्यांच्या आईच्या निधनानंतर त्यांच्या आत्याने त्यांना सांभाळलं होतं. त्यामुळे त्यांची आत्या त्यांना आईसारखीच होती. आत्याचा मुलगा रवी आणि अमित या दोघांच्या वयामध्ये जास्त फरक नव्हता. ते दोघं भाऊ कमी आणि मित्र जास्त होते. त्यांची आत्या खूप लवकर विधवा झाली. खूप मेहनतीने त्यांनी त्यांच्या एकुलत्या एका मुलाला वाढवलं. त्याला स्वतःच्या पायावर उभं राहायला मदत केली. रवी पण श्रावण बाळ होता. त्यानं लग्नाला नकार दिला, कारण त्याच्या आईने त्याच्यासाठी केलेली कठीण तपस्येच्या बदल्यात त्याला त्यांची आजीवन सेवा करायची होती. म्हणून तो लग्न करत नव्हता. कारण जर त्याची बायको भांडखोर निघाली, तिने त्याच्या आईला पटवून घेतले नाही तर त्याच्या आईचं जगणं अवघड बनवून ठेवेल, या भीतीमुळे तो लग्नाला नकार देत होता. अमितच्या आत्याचा स्वभाव खूप मनमिळाऊ होता. त्यांच्या तोंडातून कधीच कोणाबद्दल वाईट शब्द निघत नसायचा. त्यांच्या आत्याची एकच इच्छा होती की त्यांच्या मुलाला नवरा होताना बघायची आणि सुनेला घरी घेऊन यायची. पण रवी त्याच्या बोलण्यावर ठाम होता. आत्याने खूप विनवणे केल्यानंतर आणि आम्ही सगळ्यांनी खूप समजावून सांगितल्यानंतर रवी लग्नाला तयार झाला. त्याच्या लग्नाला अजून 1 वर्ष पण झालं नव्हतं आणि आयुष्यभर आईची सेवा करण्याचा निश्चय केलेला रवी त्याच्या आईला असं म्हातारपणात एकटीला सोडून कायमचा निघून गेला. 2 दिवसांनी मी ऑफिसमधून सुट्टी घेऊन मुलांना बरोबर घेऊन आत्याच्या गावी गेले. पांढऱ्या साडीत आत्या आणि रवीच्या बायकोला मेघाला बघून माझं मन भरून आलं. त्यांच्या चेहऱ्यावर वेदना आणि दुःख स्पष्ट दिसत होतं. मी जाऊन दोघींच्या गळ्यात पडले. तशा त्या दोघी हंबरडा फोडून रडायला लागल्या. आत्याच्या घरात फक्त दोघी बिन नवऱ्याच्या बायका होत्या. एकीच्या समोर डोंगरासारखं मोठं आयुष्य, तर दुसरीच्या समोर लाचार म्हातारपण उभं होतं. सगळं घर लोकांनी भरलं होतं, पण रवी नसल्यामुळे घर मोकळं वाटत होतं. रवीसोबत घराचे घरपण पण निघून गेले होते. मेघाच्या आईवडिलांनी तिला कायमची त्यांच्यासोबत घेऊन जायचं होतं. तसं बघायला गेलं तर ते बरोबर पण होतं. मला असं वाटलं की मेघा इथून लांब गेल्यावर तिच्या मनातल्या जखमा लवकर भरून येतील आणि तिचं दुसरं लग्न पण करून द्यायला पाहिजे. एकट्या बाईला एवढं मोठं आयुष्य एकटीनं काढणं खूप मुश्किल आणि कठीण असतं. तसंही आयुष्य जगण्यासाठी काहीतरी निमित्त असायला हवे ना. आईवडिलांच्या निर्णयामुळे मेघाचं मन मला 2 हिस्स्यांमध्ये झाल्यासारखं वाटत होतं. तिला तिच्या नवऱ्याच्या आठवणींसोबत जगायचं होतं, पण सगळं जीवन एकटीनं कसं जगायची याची भीती तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. आत्या काहीच बोलत नव्हत्या. जगण्यासाठी कोणाचा तरी आधार त्यांना पण हवा होता आणि ती फक्त त्यांची सून मेघा होती. पण मेघाच्या भविष्याचा विचार करून त्या शांत बसायला मजबूर झाल्या होत्या. मग एक दिवस खूप उदास दुःखी मनाने आम्ही सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेतला की मेघाने तिच्या आईवडिलांच्या सोबत त्यांच्यासोबत घरी राहायला जावं. हेच तिच्या भविष्यासाठी योग्य आणि सुरक्षित राहील.
एका म्हाताऱ्या सासूच्या आधारे ती तिचं एवढं मोठं आयुष्य कशी काय काढेल? आत्या आता पूर्णपणे एकट्या पडल्या होत्या. एकीकडे आत्याचं दुःख आणि दुसरीकडे त्यांचा एकटेपणा मला बघवत नव्हता. माझ्या नवऱ्याचे आत्याला असं मजबूर बघून, तिचा एकटेपणा बघून मनातल्या मनात तुटणं मला सहन होत नव्हतं. माझ्या मनात एक विचित्र चलबिचल चालू होती. मी त्यातून बाहेर निघून एक मार्ग काढला आणि माझा निर्णय सगळ्यांना सांगितला. मी म्हणाले, आत्या, तुम्ही आता इथे एकटं राहायचं नाही. इथल्या प्रत्येक वस्तूमध्ये रवीच्या आठवणी बसल्या आहेत. त्या आठवणी तुम्हाला जगू देणार नाहीत. हे ऐकून आत्या मला म्हणाली, सुनबाई, मी तर जगत राहीन, कारण मला मरण येणं खूप अवघड आहे. भरल्या जवानीत माझा नवरा मला एकटीला वाऱ्यावर सोडून निघून गेला. तेव्हा पण मी जगले आणि आता म्हातारपणात तरुण मुलगा सोडून गेला तरी पण मी, असं म्हणत त्या जोरजोरात रडायला लागल्या. त्यांना असं रडताना बघून मी स्वतः पण रडायला लागले. खूप वेळ सगळ्या घरात शांतता पसरली होती. मी म्हणाले, आत्या, तुम्हाला जगायचं आहे आणि ते पण आमच्यासाठी. माझं बोलणं ऐकून आत्या म्हणाल्या, सुनबाई, तुला माझ्यासाठी दुःखी व्हायची गरज नाही. माझ्या आयुष्यात आता काय उरलं आहे? मी म्हणाले, आत्या, तुम्ही आमच्यासोबत आमच्या घरी राहायला येणार आहात. आम्हाला तुमची गरज आहे. असं म्हणत मी त्यांच्या गळ्यात पडले. माझं बोलणं ऐकून अमित खूप खुश झाले. त्यांच्या डोक्यावरचं खूप मोठं ओझं कमी झालं होतं. त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव दिसत होते. ते पण माझ्या मागे मागे लगेच म्हणाले, आत्या, तू माझ्यात आणि रवीमध्ये कधीच फरक केला नाहीस. मी तुझा दुसरा मुलगा अजून जिवंत आहे. तुझी नातवंड आहेत, सून आहे. आम्हाला सगळ्यांना सोडून तू इथे एकटी कशी राहणार? आमचं बोलणं ऐकून आत्या म्हणाल्या, का नाही बाळा, तुम्ही सगळे माझे आहात. तुमच्याशिवाय आता या जगात माझं दुसरं काहीतरी कोण? पण अमित, मला या वयात तुमच्यावर ओझं व्हायचं नाही. आत्यांचे बोलणे ऐकून मी म्हणाले, आई कधी स्वतःच्या मुलावर ओझं होत नाही. तुम्ही आमच्यासोबत चला. आपण सगळे मिळून एकमेकांचे सुख दुःख वाटून घ्यायचा प्रयत्न करू. आणि तरी पण तिथं तुमचं मन रमलं नाही तर तुम्ही परत तुमच्या घरी राहायला या. आम्ही त्यावेळी तुम्हाला थांबवणार नाही. अमित पण त्यांचा निर्णय ऐकत म्हणाले, हो आत्या, आता तू आमच्यासोबत आमच्या घरी येत आहेस. आम्ही तुला इथे एकटीला सोडू शकत नाही. त्यानंतर तुला जसं ठीक वाटेल तसं तू कर. आम्ही निर्णय तुझ्यावर सोडला आहे. त्यानंतर आम्ही आत्याला आमच्यासोबत घरी राहायला घेऊन आलो. 2-4 दिवस आत्यांसोबत राहून मग मी नंतर ऑफिसला जायला सुरुवात केली. खूप दिवसांनी मी सुट्टीनंतर कामावर गेले होते. तेव्हा लंच टाईममध्ये माझ्या सगळ्या मैत्रिणी भेटल्या आणि वेगवेगळे प्रश्न विचारायला सुरुवात केली. कोण मला मी एवढे दिवस कुठे गेले होते म्हणून विचारत होतं, तर कोणी मला रवी मेला याबद्दल दुःख व्यक्त करत होतं. तेव्हा बोलता बोलता मी म्हणाली, आम्ही येताना आमच्या आत्यांना सोबत घेऊन आलो आहोत. आता इथून पुढे ते आमच्यासोबत राहणार आहेत. माझं बोलणं ऐकून माझी मैत्रीण रमा म्हणाली, अगं सारिका, तू हे काय केलंस? आता तू कामातून गेलीस. आता रोज तुझ्या घरात भांडणं व्हायला सुरुवात होतील. रोज तुला टोमणे ऐकायला मिळणार. रमाचं बोलणं ऐकून मी तिला उत्तर देत म्हणाले, आमच्या आत्या अशा नाहीत. त्यांचा स्वभाव खूप मायाळू आहे. रमा हात नाचवत म्हणाली, कशी पण असू दे, पण आहे तर सासूच ना. तू बघतच राहा. तुझी हीच सासू एक दिवस तुझं जगणं मुश्किल करून ठेवेल. तेवढ्यात माझी दुसरी मैत्रीण खूप आपलेपणाने मला म्हणाली, सारिका, तुला बसल्या बसल्या फास गळ्यात बांधून घ्यायची काय गरज होती? चांगला सुखी संसार चालला होता तुझा आणि घेऊन आली आत्या सासूला स्वतःच्या घरी. अगं, एवढा मोठा निर्णय घेण्याच्या अगोदर तुला आमची आठवण आली नाही का? आम्ही तर लग्न झाल्यापासूनच सासूचा अत्याचार सहन करत आहोत. तू तर आमच्यापेक्षा खूप सुखात होतीस, कारण तुला सासू नव्हती. तुला काय गरज होती आत्या सासूला उचलून घरी घेऊन यायची? असं म्हणत रमाने तोंड वाकडं केलं. तेवढ्यात माया, जी काही महिन्यांपूर्वीच तिच्या सासूशी भांडण करून वेगळी राहिली होती, ती पण बोलली आणि म्हणाली, माझा नवरा मला असं बोलला असता तरी पण मी असं कधीच होऊ दिलं नसतं. आणि तू एक मूर्ख आहेस, जी स्वतः आत्या सासूला घेऊन आली आहेस. माझं बोलणं ऐकून घ्यायला कोणीच तयार नव्हतं. सगळ्यांनी आपापली मते मांडत होत्या. त्यांच्या अनुभवावरून त्या मला सांगत होत्या आणि मी स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली होती. त्या सगळ्यांचे बोलणं ऐकून माझ्या मनात खूप प्रश्न चालले होते. मला त्यांना खूप काही समजावून सांगायचं होतं, पण मला माहीत होतं की आत्ता यांना समजावून सांगणं म्हणजे
स्वतःचं डोकं दगडावर फोडल्यासारखं आहे, त्यामुळे मी शांत बसणंच योग्य समजलं. संध्याकाळी मी घरी आले तशी आत्या माझ्यासाठी पाण्याचा ग्लास घेऊन आल्या आणि खूप आपलेपणाने मला म्हणाल्या, सुनबाई तू फ्रेश होऊन घे, मी चहा तयार करून ठेवला आहे. हे ऐकून आनंदाने माझं मन नाचायला लागलं. खोलीत जाऊन मी फ्रेश होऊन हॉलमध्ये आले. समोर बघितलं तर चहा आणि बिस्किट टेबलवर आणून ठेवले होते. अमित पण ऑफिसवरून यायची वेळ झाली होती. मी असंच आत्यांना बोलले, पण गरम गरम चहा बघून मी स्वतःला तो पिण्यापासून थांबवू शकत नव्हते. मला असं चहाच्या कपाकडे बघत असलेली बघून आत्या म्हणाल्या, असू दे सुनबाई, तू हा गरम गरम चहा पिऊन घे. सकाळी कामावर गेली होतीस, खूप थकली असशील. सकाळी गेली होतीस ती आत्ता घरी परत आली आहेस. तू चहा पी, मी अमितसाठी तू आल्यावर दुसरा गरम चहा त्याला बनवून देईन. आत्या असं बोलताच मी चहाचा कप घेऊन चहा प्यायला लागले. मी चहा पित होते तोपर्यंत किचनमधून मला कुकरच्या शिट्टीचा आवाज ऐकू आला. मला समजलं की आत्याने रात्रीच्या जेवणाची तयारी करायला घेतली आहे. ते बघून मी म्हणाले, आत्या तुम्ही तर दिवसभर घरातली कामं करत असता, तुम्ही आराम करत जा. रात्रीचं जेवण मी घरी आल्यावर करत जाईन. हे काम मी घरी आल्यावर रोजच करत असते. आत्या मला म्हणाल्या, सारिका बाळा, हा तुझा संसार आहे, सगळं तुलाच करायचं आहे. मी तर फक्त तुला थोडीशी मदत करत असते. एवढा मोठा दिवस घरात नुसता आराम करून घालवणं खूप मुश्किल होतं. मी म्हणाले, आत्या या दोघा डांबरट पोरांनी तुम्हाला त्रास तर दिला नाही ना? आत्याच्या दोन्ही बाजूला बसलेल्या माझ्या मुलांकडे बघत मी हसून त्यांना म्हणाले. आत्या म्हणाल्या, ही पोरं मला कशाला त्रास देतील सुनबाई? ते लोक खूप सुखी असतात, ज्यांच्या घरात देवाने मुलं जन्माला घातलेली असतात. यांच्यामुळेच तर आयुष्यातले सगळे सुख मिळते. बहुतेक मी नकळत आत्यांच्या जखमेवर बोट ठेवलं होतं, पण आत्यांनी मला लाज वाटू दिली नाही. त्यांना माझ्या मनातली घालमेल समजली. त्या म्हणाल्या, सुनबाई तू अमित घरी येईपर्यंत खोलीत जाऊन आराम कर. रात्रीच्या जेवणाची तू काळजी करू नकोस. असं म्हणत आत्या दोन्ही मुलांच्या हाताला पकडून त्यांना त्यांच्या खोलीत घेऊन गेल्या. आजकाल माझ्या कानात माझ्या मैत्रिणीचे ते कडवट बोलणं घुमत होतं, पण मला आलेला अनुभव त्यांच्या बोलण्याशी अजिबात जुळत नव्हता. मी तर आजकाल ऑफिसमध्ये स्वतःला खूप मोकळं आणि हलकं अनुभवत होते. कुणाला सांगू शकत नव्हते. घराच्या कामाचे, माझ्या मुलांचे मला कुठलंच टेन्शन नव्हतं. सकाळी कुठलीही धावपळ न करता मजेत ऑफिसमध्ये येत असायचे, कारण माझ्या मागे आत्या घरी असायच्या. मुलांना शाळेत जाण्यासाठी तयार करण्यापासून ते घरातली सगळी कामं करण्यासाठी त्या मला मदत करत असायच्या. आत्या घरी आल्यापासून मला मुलांचे दुपारचे जेवण बनवून ठेवायची गरज पडत नव्हती, कारण आत्या त्यांना आल्यावर गरम गरम जेवण करून वाढतात. आता मला मुलांना डे केअरमध्ये त्यांना ठेवायला लागत नाही आणि नाही संध्याकाळी त्यांना घरी येताना घेऊन यायची काळजी असते. माझी मुलं दिवसभर घरात सुरक्षित हातात असतात. मला आत्यांना घरी घेऊन यायचा मी घेतलेला निर्णय चुकीचा वाटत नव्हता. संध्याकाळी कामावरून घरी आल्यावर आता मला माझ्या घराचा दरवाजा कायम उघडा असलेला दिसायचा. हसत खेळत असलेली माझी मुलं मला घरी आल्या आल्या बघायला मिळतात. ते दिवसभर डे केअरमध्ये बांधून ठेवलेली नसतात, तर घरातल्या मोकळ्या वातावरणात मजा मस्ती करत असतात. माझी दोन्ही मुलं दुपारी थोडा आराम केल्यानंतर त्यांचा अभ्यास पण पूर्ण करतात. आत्या सासूबाईंकडे बघून मला असं वाटतं की त्या घराची सावली आहेत. त्यांच्या सावलीत आम्हाला खूप आधार आपलेपणा वाटतो. आम्ही सगळे हा प्रयत्न करत असतो की आत्या त्यांचं दुःख विसरून परत आनंदाने जगायला सुरुवात करावी. एक दिवस मी ऑफिसवरून घरी आले आणि बघितलं तर माझी तब्येत ठीक वाटत नव्हती. बघता बघता मला खूप ताप आला. आत्या तर खूप घाबरून गेल्या. अमित पण अजून कामावरून घरी आले नव्हते. आत्याने मला तापाची गोळी दिली आणि त्यानंतर डोक्यावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवायला सुरुवात केली. अमित घरी आल्याबरोबर मला त्यांच्यासोबत दवाखान्यात पाठवले. जोपर्यंत माझा ताप उतरला नाही तोपर्यंत आत्या माझ्या जवळ उठल्या नाहीत. आत्याची निस्वार्थ प्रेम बघून मी स्वतःला थांबवू शकले नाही आणि माझ्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. आत्यांचा हात माझ्या हातात घेत मी त्यांना म्हणाले, तुम्ही यांच्या आत्या आहात की माझी आई? त्या मला म्हणाल्या, चल वेळाबाई, मी अमितची आत्या नंतर आहे, अगोदर तुझी आई आहे. सून मुलगी असू शकत नाही का? सासू आई असू शकत नाही का?
आत्याच्या तोंडातून फक्त मधासारखे गोड शब्द आणि डोळ्यात प्रेम दिसत होतं. सासू आईच तर असते असं म्हणत मी आत्यांना मिठी मारली. त्या क्षणी मला असं वाटलं की मी माझ्या आईच्या कुशीत मिठीत शांत झोपले आहे. हे नक्कीच प्रेम होतं, ज्याचा अनुभव मला खूप वर्षांनी घ्यायला मिळाला होता.